हॅलो डॉक्टर. हॅलो. डॉक्टर, आज मला डायबिटीस बद्दल सांगा ना. डायबिटीसचा शब्दशः अर्थ आहे मधुमेह, स्वीट युरिन डिसीज डायबिटीस. आता आपण समजून घेऊ डायबिटीस काय असतं. आपल्याला दिवसभराच्या कामामध्ये किंवा एकंदर शरीराच्या हालचालींसाठी, शरीराच्या कामासाठी लागणारी जी एनर्जी असते ती आपल्याला जेवणात मिळते. आता आपण जे काही खातो ते सगळं ग्लुकोज मध्ये ब्रेकडाऊन केलं जातं. ग्लुकोज हाच युनिट आहे जो शरीराच्या सगळ्या पेशींना युटिलाइज होतो. मग तुम्ही कारलं खा नाही तर गुलाबजाम खा, सगळं होणार ग्लुकोज मध्येच कन्वर्ट. हे जे ग्लुकोज आहे हे रक्तामध्ये एका ठराविक पातळीपर्यंत मेंटेन केलं जातं. एक्स्ट्रावालं ग्लुकोज जे असतं हे ट्रायग्लिसराइड्स मध्ये, ग्लायकोजन मध्ये कन्वर्ट करून तुमच्या लिव्हर मध्ये किंवा फॅट सेल्स मध्ये स्टोअर केलं जातं. जेव्हा हे संतुलन करण्याची प्रक्रिया बिघडते आणि रक्तामध्ये साखर वाढीव प्रमाणात राहते, ही साखर, एक्स्ट्रा साखर किडनीतनं बाहेर फेकली जाते आणि मग याला डायबिटीज म्हणजे स्वीट युरिन डिसीज असं म्हणतात. यामध्ये तुमच्या रक्तातली साखरेची पातळी अति प्रमाणात वाढलेली असते आणि जास्त अति प्रमाणात वाढलेली रक्तातली साखर जी आहे ती तुमच्या इतर ऑर्गन्सवर, इतर सिस्टीम्सवर इम्पॅक्ट करायला सुरुवात करते. जिथे जिथे मायक्रो सर्क्युलेशन तुमचं होतं त्या एंड पॉइंटच्या ऑर्गन्सवर ही पहिली अटॅक होते. डोळे झाले, किडनी झाली, नसा झाल्या, यांच्यावर इम्पॅक्ट होतो. त्याचबरोबर एक प्रकारे तुमच्या ब्लडचा थिकनेस वाढतो. साखरेचा पाक कसा घट्ट असतो तसं ब्लडचा थिकनेस वाढतो. सो ब्लड प्रेशर, हार्ट डिसीज यांच्यावरही याचा इम्पॅक्ट होतो. सो डायबिटीज मध्ये सध्या आपण जे काम करतो हे अशा पद्धतीने करतो, रक्तातली साखरेची पातळी नियंत्रणात राहावी आणि ह्या ऑर्गन्सला डॅमेज होऊ नये. मग डॉक्टर, डायबिटीस मध्ये इन्सुलिनचा काय रोल असतो? कारण बऱ्याचदा आम्ही ऐकतो की इन्सुलिन घ्यावं लागतं. तो काय रोल असतो? मी मगाशी जे सांगितलं की शरीरात आपण साखर नियंत्रित करतो. एक्स्ट्रा वाढलेली साखर ही तुमची ग्लायकोजन मध्ये किंवा ट्रायग्लिसराइड मध्ये युटिलाइज होते. हे सगळं जे मेकॅनिझम आहे ह्याला कंट्रोल तुमचं इन्सुलिन करतं. सो इन्सुलिन जे असतं तुमच्या पॅनक्रियास किंवा ज्याला आपण स्वादुपिंड म्हणतो त्याच्यातनं बनतं. हे एक प्रकारचं एन्झाईम आहे, प्रोटीन. हे काय करतं, रक्तातली साखर जी आहे ही तुमच्या सेल्स पर्यंत पोहोचवण्यास काम करतं. म्हणजे मला सोप्या भाषेत समजून सांगायचं असेल तर ती एक लॉक आणि की मेकॅनिझम सारखं काम करतं. म्हणजे रक्तामध्ये साखर आहे आणि ती तुमच्या पेशीला हवी आहे वापरायची, त्यावेळेला इन्सुलिन तिथे असणं आवश्यक. इन्सुलिन चावीसारखं काम करतं, पेशीचं लॉक उघडतं आणि साखर आतमध्ये ट्रान्सपोर्ट होते. जेव्हा हे लॉकची चावी नसते, ज्याला आपण टाईप 1 डायबिटीज म्हणतो, इन्सुलिन बनतच नाही किंवा कमी प्रमाणात बनतं किंवा बनलेलं इन्सुलिन व्यवस्थित काम करत नाही, एक वेळा चावी लावायच्या ऐवजी 2 वेळा चावी लावायला, अशा सगळ्या कंडिशन्स मध्ये डायबिटीसचे टाईप करतात. म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्समुळे किंवा कमी प्रोडक्शन झाल्यामुळे जो बनतो त्याला आपण टाईप 2 इन्सुलिन किंवा नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलिटस म्हणतो. तसाच जेव्हा इन्सुलिन अब्सेंटच असतं, जेव्हा बनतच नाही किंवा सफिशियंट अमाऊंट मध्ये बनत नाही, अशा कंडिशनला आपण टाईप 1 डायबिटीज म्हणतो, ज्यावेळेला आपल्याला एक्सटर्नली इन्सुलिन द्यावं लागतं. सो इन्सुलिन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन युअर डायबिटीज मॅनेजमेंट, शुगर मॅनेजमेंट. मग डायबिटीस मध्ये इन्सुलिन बंद होऊ शकतं का सर, की सतत आपल्याला घ्यावंच लागेल? आता हे डिपेंड करतं काय गडबड आहे त्याच्यात. आता बनतच नसेल इन्सुलिन किंवा खूपच कमी प्रमाणात बनतंय ना, तर मग इन्सुलिन घेतलेलंच चांगलं राहतं. मी सांगितलं लॉक अँड की आहे, जोपर्यंत नसेल तिथे ना तोपर्यंत काम होणार. समजा तुमच्या शरीरातलं इन्सुलिनचं प्रोडक्शन कमी आहे ना, तर मग अशी औषधं आहेत की इन्सुलिनचं प्रोडक्शन वाढवायला मदत करतात. अशा कंडिशन मध्ये आपण मेडिसिन्सवर जाऊ शकतो. किंवा इन्सुलिन रेझिस्टन्स झालेला आहे आणि मग तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये इन्सुलिन द्यावं लागतं, 30 युनिट, 40 युनिट, 50 युनिट. अशा कंडिशन मध्ये आपण इन्सुलिन रेझिस्टन्स करून इन्सुलिन बंद करू शकतो. पण इन्सुलिन हे ऍक्च्युली सगळ्यात सेफ औषध म्हणायला पाहिजे डायबिटीसच्या ट्रीटमेंटमध्ये. इतर जी काही औषधं आहेत जी तुमच्या शरीराच्या इतर प्रक्रियांवर काम करतात शुगर कंट्रोल करण्यासाठी, त्यापेक्षा इन्सुलिन हे खूप टू द पॉइंट आणि सिम्पल वे मध्ये सरळ सरळ काम करतात. सो अशी अपेक्षा ठेवू नका की मला इन्सुलिन घ्यावं लागतं म्हणजे काहीतरी खूप मोठा मला प्रॉब्लेम आहे आणि माझा एमच हा आहे की इन्सुलिनच बंद झालं पाहिजे, असं नाही. इन्सुलिनचं नक्की फंक्शन काय आहे, तुमच्या शरीरात गडबड काय आहे त्यानुसार. समजा टाईप 1 असेल आणि तुम्हाला इन्सुलिन घ्यावं लागत असेल तर दॅट इज व्हेरी सेफ ऑप्शन, खूप हे आहे आणि बेटर पण आहे. समजा इन्सुलिन रेझिस्टन्स झाला तर अशा कंडिशन मध्ये आपण डेफिनेटली इन्सुलिनचं डोसेस पहिल्यांदा कमी करून ते पूर्णपणे बंद करण्याची करू शकतो. आता एक्झाम्पलच द्यायचं झालं तर आपण मेटफॉर्मिन सारखं औषध सर्रास वापरलं जातं सगळ्यांकडे. मेटफॉर्मिन, SR-500 वगैरे हे इन जनरल सगळीकडे प्रिस्क्रिप्शन असतं ऑलमोस्ट सगळ्या डायबिटीसच्या. आता तुम्हाला माहितीये का, हे जे मेटफॉर्मिन आहे ना ते हर्बल ओरिजिनचं मेडिसिन. ते 500 मिलीग्रॅम का घ्यावं लागतं किंवा 1 ग्रॅमचं का डोस, तर ते हर्बल एक्स्ट्रॅक्ट आहे. सो हळदीचा एक प्रकार आहे जो इंग्लंडमध्ये मिळते बर्बरीस, त्याचा तो एक्स्ट्रॅक्ट फॉर्म मध्ये मेटफॉर्मिन
एक्सट्रॅक्ट झाले, त्यातनं ते बनलेलं आहे. सो आयुर्वेदामध्ये ऑलरेडी हळद आणि तुमचा आवळा याचं कॉम्बिनेशन सांगितलंच आहे. इन्शुलिन रेजिस्टन्सला करेक्ट करतो. So आयुर्वेदामध्ये पण खूप सुंदर औषध आहेत जी तुमची इन्शुलिन रेजिस्टन्स दूर करायला हेल्प करतात, इन्शुलिनचं प्रोडक्शन वाढवायला मदत करतात, ग्लायसेमिक इंडेक्स शरीरातला त्याला कंट्रोल करायला मदत करतात. सो प्रचंड छान उपचार आपल्याकडे आयुर्वेदामध्ये, पण म्हणजे बेसिकली आयुर्वेदा म्हणण्यापेक्षा नॅचरल वेज मध्ये आपण करू शकतो आणि त्याचे रिझल्ट खूप सुंदर आपल्याला बघायला मिळतात. आणि डॉक्टर, औषधांसोबत जर आपण लाईफस्टाईल चेंज केली तर मग त्याच्यामध्ये काहीतरी सांगा ना, काय करू शकतो आपण? हो, आणि पंचकर्माचा फायदा होऊ शकतो का? सो डायबिटीज हा लाईफस्टाईल डिसऑर्डरच आहे. सो तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे होणारा आजार, सो त्याची मुख्य ट्रीटमेंट ही लाईफस्टाईल मॅनेजमेंट आहेच. सो तुम्हाला तुमचं डाएट छान मेंटेन करायचं आहे, फिजिकल ऍक्टिव्हिटी ठेवायची आहे, बॉडी तुमची रिज्युएनेट राहिली पाहिजे, त्याला सफिशियंट अमाऊंट मध्ये न्यूट्रिशन सुद्धा मिळाले पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट तुमच्या ओव्हरऑल लाईफस्टाईलवर होतो, तुम्ही ओव्हरऑल डिसीज मॅनेजमेंट बरोबर. फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर जेवण, आता चपाती आणि कारल्याची भाजी ही चिकन बिर्याणी, दोघांपैकी काय शुगर कंट्रोल करेल? सो सीजीएमए सारखे आता जे टेस्ट अवेलेबल आहे त्याच्यामधनं असं लक्षात आलेलं आहे की ग्लायसेमिक इंडेक्स कंट्रोल केला ना, शुगर जास्त चांगल्या पद्धतीने कंट्रोल होतो. सो फक्त शुगर कमी खाण्यामागे हे नाही, ते किती इझिली किंवा असं म्हणणं किती चांगल्या पद्धतीने डिस्ट्रीब्युट होतं त्याचं ग्लुकोज रिलीज, त्याचा फार मोठा इम्पॅक्ट असतो. डेफिनेटली डाएट आणि एक्सरसाइज पार्ट प्ले करतात. पंचकर्माचं म्हणाल तर जे कॉम्प्लिकेशन्स होतात डायबिटीस मध्ये त्याला मॅनेज करण्यासाठी पंचकर्म डेफिनेटली हेल्पफुल राहतं. तुमचं मायक्रो सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करतं, ओव्हरऑल ग्लुकोज अपटेक वाढवतं, ओव्हरऑल तुमच्या ऑर्गन्सची जी आहे ती व्हायटॅलिटी मेंटेन करतो. स्नेहन स्वेदन बसती, हे पंचकर्माचे उपचार खूपच जास्त इफेक्टिव्ह असतात डायबिटीस मध्ये. सो ते डेफिनेटली तुम्ही करू शकता. डायबिटीस वरती सर ट्रीटमेंट आपल्या श्री आरोग्य क्लिनिक मध्ये होऊ शकते? हो, निश्चित होते आणि आपल्याला रिझल्ट पण खूप छान मिळतात. इनफॅक्ट 2-3 महिन्यामध्ये ऍटलीस्ट 2 ते 3% बीएमसी मध्ये इम्प्रुव्हमेंट आपल्याला मिळते, विच इज व्हेरी व्हेरी इफेक्टिव्ह. खूप छान रिझल्ट.